अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे। आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, आजचा आपला विषय आहे, म्हणजे आजचा व्हिडिओचा विषय आपला असा आहे की गुरुबळ प्रबळ होण्यासाठी काय करायचं। आता बघा, बऱ्याच वेळेस काय होते की जर तुमचा का गुरुबळ वीक असेल तर मुलांच्या शिक्षणात अडचणी येऊ शकते, त्यांची प्रगती थांबू शकते। त्याचबरोबर व्यवसायात म्हणा, नोकरीबाबत म्हणा, नेहमी अपयश पदरात येत असतं। काही ना काही कारण असतं, नोकरी लागण्यामध्ये अडथळे येतात। त्याचबरोबर शैक्षणिक याच्यामध्ये आर्थिक अडचणी निर्माण होत असतात। असे बरेच साऱ्या अडचणी निर्माण होतात। तर याची कारणे आपल्याला बऱ्याच वेळेस माहीत नसतात। तर त्याची नेमकी कारणे कोणती आहेत? तर बघा, ती कारणे म्हणजे महत्त्वाचे म्हणजे गुरुबळ। आपला गुरुबळ हा स्ट्रॉंग असावा लागतो, कारण ज्यावेळेस गुरूंचा आपल्या पाठीवर हात असतो त्यावेळेस कितीही मोठे संकटे असो त्यांना सामोरं जाण्याची ताकद ही फक्त आपल्या गुरूंमुळेच येत असते। तर त्याच्यासाठी आपला गुरुबळ प्रबळ व्हावा यासाठी कोणते उपाय करायचे आहेत ते आज आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत। तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे, आपला गुरुबळ हा मजबूत करण्यासाठी आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करायची आहे। आपल्या गुरूंची, आपल्या स्वामींची, स्वामी आईंची आपल्याला सेवा करायची आहे, स्वामी माऊलीची आपल्याला सेवा करायची आहे। तर ती सेवा कशी करायची आहे बघा, आता गुरुबळ प्रबळ होण्यासाठी, गुरुबळ आपला स्ट्रॉंग राहावा त्यासाठी नेहमी आपल्या गुरूंचा हात आपल्या डोक्यावर असावा, नेहमी आपल्या गुरूंची सावली आपल्यासोबत असावी, नेहमी प्रत्येक अडचणीत आपले गुरु आपल्यासोबत असावे। यासाठी आपल्याला गुरूंची, आपल्या स्वामींची नित्यसेवा करायला हवी। बघा, प्रत्येक गुरुवारी तुम्हाला दररोज नाही जमत, काही ना काही कारणावरून जर तुम्हाला दररोजचं नाही जमलं तर तुम्ही आठवड्यातून फक्त एकदा, आठवड्यातून फक्त गुरुवारी तुम्हाला ही सेवा करायची आहे। तुम्हाला काय करायचं आहे की स्वामींची नित्यसेवेमधील बघा, स्वामीचरित्र सारामृतामधील 3 अध्याय, 11 माळी जप, तसेच तारक मंत्र याची तुम्हाला ही नित्यसेवा करायची आहे। त्याचबरोबर तुम्हाला नित्यसेवा करणं जर नाही झालं तर तुम्ही फक्त स्वामींचं नामस्मरण पण करायचं। सदैव स्वामींचं मुखामध्ये नाव पाहिजे, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे, हा झाला पहिला उपाय। दुसरा उपाय म्हणजे तुम्हाला प्रत्येक गुरुवारी, बघा, गुरुवार म्हणजे आपल्या गुरूंचा वार, आपल्या गुरूंसाठी तो वार असतो। बघा, जसं ज्यावेळेस सणवार असतात त्यावेळेस आपण किती तयारी करतो ना, तर तशीच प्रत्येक स्वामी भक्त, प्रत्येक स्वामी सेवेकरी प्रत्येक गुरुवार हा त्याच्या सणासारखा असतो, कारण तो स्वामींचा, गुरूंचा वार असतो। तो धावपळ करतो पहाटेपासून, ती फक्त आपल्या गुरूंचा वार आहे म्हणून त्याच्यासाठी प्रत्येक स्वामी सेवे करायला गुरुवार म्हणजे एक सण, फेस्टिवल असंच असतं। तर तुम्हाला काय करायचं आहे, गुरुवारी पिवळं वस्त्र परिधान करायचं आहे। स्वामींनाही पिवळं वस्त्र तुम्ही परिधान करा, जर तुमच्या घरात स्वामींची मूर्ती असेल तर, मूर्ती असेल किंवा फोटो असेल, तुम्हाला स्वामींना पिवळं वस्त्र परिधान करायचं आहे आणि स्वतःही पिवळ्या रंगाचं वस्त्र तुम्ही परिधान करायचं। त्याचबरोबर त्या दिवशी तुम्ही स्वामींची सेवा करायची आहे। तर तुम्हाला उपवास धरणं झालं तर तुम्ही गुरुवारही धरू शकतात। हे झालं दुसरं कारण। नंतर तिसरा म्हणजे तुम्हाला गुरुवारी तुमच्या जर घराजवळ मठ असेल, केंद्र असेल तर तिथं तुम्हाला जायचं आहे। तिथं गुरुवारची स्वामी महाराजांची आरती तुम्हाला घ्यायची आहे, स्वामी महाराजांचा प्रसाद घ्यायचा आहे। आणि जर तुम्ही मंदिरात, केंद्रात जर गेलात तर तिथे तुम्हाला गेल्यानंतर पिवळं काहीही तिथं तुम्हाला दान करायचं आहे। बघा, केळी असो, वडापाव असो, पिवळ्या कलरची मिठाई असो किंवा पिवळ्या कलरचं काहीही फळ असो, ते तुम्हाला मंदिरात जे काही बाहेर व्यक्ती बसलेले असतात किंवा मंदिरात जे काही पाया पडण्यासाठी आलेले असतात, त्याचबरोबर गरजू व्यक्ती असतात, तर त्यांना तुम्हाला नैवेद्याच्या स्वरूपात स्वामींसमोर नैवेद्य ठेवून ते नैवेद्याच्या स्वरूपात, प्रसादाच्या स्वरूपात तुम्हाला ते सर्वांना खायला द्यायचं आहे आणि बाकीचं आपल्या घरी आणून घरी पण सर्वांना खायला द्यायचं आहे। त्याचबरोबर तुम्हाला जमलंच तर तुम्ही त्या दिवशी दानधर्म, काही तुमच्या आवश्यकतेनुसार दानधर्म। आणखीन एक चौथी गोष्ट म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, जर बघा, आता असं नाही की प्रत्येकाच्या घरीच गावरान गाय असते म्हणून,
कोणाच्यात असते किंवा कोणाच्यात नसते. जर तुमच्या घरात गाय असेल तर खरंच खूप भाग्यवान आहात तुम्ही. आणि जर तुमच्यात गायी नसेल गावरान, तर जेथे गौशाला असते बघा, आता बऱ्याच सिटीच्या ठिकाणी गौशाला असतात, तर तिथं जाऊन तुम्हाला काय करायचं आहे की बघा, प्रत्येक गुरुवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे गुरुबळ स्ट्रॉंग होण्यासाठी. तिथे जाऊन तुम्हाला काय करायचं आहे की हरभऱ्याची डाळ, बघा तिथं म्हणजे चना डाळ म्हणतात, कोण कोण हरभऱ्याची डाळ म्हणतात. हरभऱ्याची डाळ तुम्हाला हातात घ्यायची आहे आणि त्याच्यासोबतच गूळ घ्यायचा आहे. आणि तो गूळ आपण आपल्या उजव्या हातानं गाईला खाऊ घालायचा आहे, जेणेकरून ती गाय आपला तळहात पूर्ण चाटेल. अशा पद्धतीने आपल्याला तो गाईला खाऊ घालायचा आहे. बघा, खाऊ घालताना इतकं लक्ष ठेवायचं की गाय आपल्याला मारू नये. अशा पद्धतीने तुम्हाला तो गूळ आणि हरभऱ्याची डाळ गाईला खाऊ घालायची आहे, जेणेकरून काय होईल की ज्या काही आपल्या नशिबातले जे काही अडचणी अडथळे, ज्या काही आपल्या हातातील रेषा ज्या आहेत, तर त्या वाईट ज्या काही आपले रेषा आहेत तर त्या निघून जातील आणि स्वामी महाराजांच्या आशीर्वादानं आपल्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या नाहीशा होतील. तर हा उपायही तुम्हाला गुरुवारी करायचा आहे. इतका छान आणि सोपा उपाय आहे, जो की तुम्ही गुरुबळ स्ट्रॉंग होण्यासाठी प्रत्येक गुरुवारी करायचा आहे. बघा, तुम्हाला 100% शाश्वती देते मी की तुम्ही हे स्वामींचे उपाय जर केले तर नक्कीच तुमच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या आयुष्याचं सोनं करणारे एकमेव व्यक्ती म्हणजे आपले स्वामी माऊली. तर अशी ही गुरुवारची स्वामींची सेवा, ज्या काही 4 मी सेवा सांगितलेल्या आहेत, तर त्या तुम्ही नक्कीच करा आणि एकदम श्रद्धेने आतुरतेने करा. आणि बघा, स्वामी महाराजांचा चमत्कार नक्कीच तुम्हाला फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या शैक्षणिक अडचणी असो, व्यावसायिक अडचणी असो, नोकरीबाबत अडचणी असो किंवा घराबाबत कशाबद्दलही अडचणी असो, स्वामी महाराजांच्या कृपेने त्या अडचणी लवकरात लवकर दूर होतील. हां, जर वेळ लागला तर तुम्ही घाबरू नका, हारून जाऊ नका की असं का होत आहे, माझं स्वामी ऐकत नाहीत का. वेळ लागेल पण सर्व काही ठीक होईल. कारण करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा. आपले स्वामी आहेत, करणारेही तेच आहेत, करून घेणारेही तेच आहेत. फक्त आपण धीर ठेवला पाहिजे, कारण स्वामी हे कधीच आपल्याला हरू देणार नाहीत. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुन्हाच अशा एका उद्याच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.